नमस्कार मित्रांनो, आज आपण मानपडा लोकेशनमध्ये आलेलो आहे। ठाणे बदलत आहे त्याप्रमाणे मानपडा देखील बदलत आहे। जे बोरिवली टू ठाणे हा जो टनेल बनत आहे त्या टनेलच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हा जो प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टचं नाव आहे महावीर स्क्वेअर म्हणून। महावीर स्क्वेअर नावाचा प्रोजेक्ट आहे। 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे आणि बी नावाचा कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ए टावरमध्ये उभे आहोत आणि ए टावरमध्ये आपण हा हायर फ्लोअरवरती उभे आहोत। हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटचा जो कार्पेट आहे 751 स्क्वेअर फीटचा आहे आणि जेव्हा आपण या फ्लॅटच्या हॉलमध्ये येतो याच्या जर एंट्रीचा जर आपण विचार करतो तर याची जी एंट्री आहे याची जेव्हा आपण बाहेर जातो ना तर बाहेर जाताना आपल्याला आपण पूर्वेला बाहेर जातो आणि घरातून जेव्हा आतमध्ये येतो त्यावेळेस आपण पश्चिमेला आतमध्ये येतो। जेव्हा आपण घराच्या आतमध्ये येतो घराच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपण डायरेक्ट हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्याच्यानंतर आपण बघतो अत्यंत सुंदर असा हॉल आहे, व्यवस्थित डिझाईन केलेला हॉल आहे आणि आपण हॉल बघतो तर आपल्याला एल शेपमध्ये आपल्याला हॉल दिसत आहे। एल शेपचा हॉल असल्यामुळे इथे बरोबर इथे डायनिंग स्पेस दिलेला आहे आणि लेफ्ट साईडला ते किचन दिलेलं आहे। आत्ता हा इथं ओपन किचन ठेवलेला आहे, आपण बघू शकता हा ओपन किचन ठेवलेला आहे आणि ह्या लेफ्ट साईडला इथून किचनची एंट्री आहे। किचनमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ह्या इथे डेडिकेटेड फ्रीजसाठी जागा देण्यात आलेली आहे आणि आपण जेव्हा किचनचा प्लॅटफॉर्मचा विचार करतो तर इथे आपल्याला एल शेपमध्ये आपल्याला किचन देण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं व्यवस्थित प्लॅनिंग आहे। इथे क्रॉस विंडोसाठी जागा देण्यात आलेली आहे। ह्या इथून आपल्याला क्रॉस विंडोची जागा देण्यात आलेली आहे आणि किचनमधून बाहेर आल्याच्यानंतर आपण बघतो तर हॉल आहे आणि हॉलमध्ये आपल्याला ह्या साईडला आपली सिटिंग अरेंजमेंट येऊ शकते आणि ह्या वॉलवरती आपला TV युनिट आपल्याला लागू शकतं आणि बरोबर ह्या फ्लॅट हॉलच्या लागूनच अतिशय सुंदर अशी मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे। व्यवस्थित अशी मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि बाल्कनीतून जेव्हा आपण व्ह्यू बघतो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा आपल्याला व्ह्यू दिसत आहे। अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि खालच्या साईडला जर आपण बघतोय तर ह्या कॉम्प्लेक्सचे जे ॲमिटी स्पेस आहे, स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, अशा ॲमिटीजचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे। टायटलच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ह्या फ्लॅटमध्ये OC रिसीव आहे आणि बिल्डिंगचं एज जर आपण बघितलं तर साधारणपणे हे आत्ता 2 ते 3 वर्ष झालेले ह्या प्रोजेक्टला पोझिशन दिलेलं आहे आणि नवीन फ्लॅट हा त्याचा राईट साईडचा जो आहे, राईट साईडला आलं तर आपल्याला इथं याचा कॉमन बेडरूम दिसत आहे। कॉमन बेडरूमचं प्लॅनिंग देखील अतिशय व्यवस्थित असं केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथे बघू शकता आपण इथे वॉर्डरोबसाठी जागा देण्यात आलेली आहे आणि बरोबर याच्या बेडरूमला देखील आपल्याला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे। ह्या फ्लॅटचं एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक रूममध्ये बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि ह्या बाल्कनीतून देखील आपण जर व्ह्यू बघतो तर पुन्हा आपल्याला हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पार्ट दिसत आहे आणि खाली ॲमिटीचा स्पेस दिसत आहे। टायटलच्या नंतर आपण जेव्हा कनेक्टिव्हचा विचार करतो तर कनेक्टिव्हचा विचार करताना आपल्याला मानपडा लोकेशनमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि मेट्रो स्टेशन, शाळा, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। लेफ्ट साईडला जर आपण बघतोय तर इथे याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूमच्या बरोबर राईट साईडला इथे एक वॉशिंग मशीनसाठी जागा देण्यात आलेली आहे। खूप मोठी वॉशिंग मशीनसाठी जागा देण्यात आलेली आहे, मोठी वॉशिंग मशीन होऊ शकते आणि ते कपडे सुकत घालण्यासाठी देखील जागा देण्यात आली आहे। म्हणजे व्यवस्थित असं अतिशय सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे जेणेकरून कपडे सुकत घालण्यासाठी देखील इथं चांगली जागा देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपण ह्या मास्टर बेडरूममध्ये एंट्री करते। मास्टर बेडरूममध्ये एंट्री केल्याच्यानंतर ह्या साईडला इथं आपली वॉर्डरोबची जागा आहे, इथे आपला वॉर्डरोब आपण सेट करू शकतो आणि वॉर्डरोब सेट झाल्याच्यानंतर राईट साईडला आपण बघतो त्याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि हा देखील मास्टर बेडरूम हा अतिशय स्पेसियस असा मास्टर बेडरूम आहे आणि याला देखील एक बाल्कनी देण्यात आलेली आहे। ही देखील बाल्कनी अतिशय मोठी अशी बाल्कनी आहे, खूप छान आणि सुंदर अशी बाल्कनी आहे आणि हा बाल्कनीचा व्ह्यू देखील आपण बघितला तर आपल्याला पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पार्ट आपल्याला दिसत आहे आणि खाली ॲमिटी स्पेस दिसत आहे। पावसाळ्यामध्ये ह्या फ्लॅटचा व्ह्यू अतिशय सुंदर असा दिसणार आहे। ठाण्यामध्ये आपण लोणावळ्यामध्ये आहोत असं फील आपल्याला नक्कीच येणार आहे। असा हा मानपडा येथील अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे आणि फ्लॅट देखील सुंदर आहे। प्रत्येक रूममध्ये बाल्कनी, अशी बाल्कनीचा फ्लॅट प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही। ह्या फ्लॅटचा कार्पेटचा जर विचार केला 751 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे, सोबत एक कवर्ड कार पार्किंग राहणार आहे आणि याच्या प्राईसचा जर आपण बघतोय याची जी किंमत जी आहे ही 1,40,00,000 रुपये ही ह्या फ्लॅटची किंमत आहे। हा अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे। जे कोणते होम बायर्स आहेत, जे ठाणे लोकेशनमध्ये, मानपडा लोकेशनमध्ये फ्लॅट बघत आहेत, फ्लॅट सर्च करत आहेत तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी जरूर संपर्क करावा, साईट व्हिजिटसाठी संपर्क करावा। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।